तर मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय। मोठ्या संख्येनं मराठा बांधव, मराठा आंदोलक मुंबईत पोहोचतात। जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनावरनं ठाकरे बंधूंनी मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी केली आहे। जरांगे पाटील मुंबईत का आलेत हे एकनाथ शिंदेंनाच विचारा, असं सूचक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। ठाकरे बंधूंचा शिंदेंवर निशाणा। आरक्षणावरनं राजकीय कुरघोडी। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात का गावी पडाले? आरक्षणावरनं एकनाथ शिंदेंची कोंडी। हिम्मत आम्ही दाखवली, मुख्यमंत्री असताना काय हिम्मत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानात तळ ठोकलाय। त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव मुंबईत धडकतात। मुंबईत मराठा बांधवांचा झंझावात पाहायला मिळतोय। आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत माघार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांचा आहे। एकीकडे जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारलेला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक सूचक विधान करून एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडीच केली आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरेंच्या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची। गेल्याच वर्षी मनोज जरांगेंचा मोर्चा नवी मुंबईत येऊन धडकलेला। त्यावेळी राज्याची सूत्र होती एकनाथ शिंदेंकडे। मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याविषयीचा अध्यादेश तत्कालीन शिंदे सरकारनं काढलेला। आता राज ठाकरेंनी शिंदेंना त्याचीच आठवण करून दिली आहे। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। एकीकडे राज ठाकरेंनी शिंदेंना घेरलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनीही शिंदेंवर निशाणा साधला। मेंदी आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का? आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून? मराठा आरक्षणावरनं सुरू झालेल्या राजकीय वादात उद्धव ठाकरे मागे नाहीये। त्यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। सोबतच एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आश्वासनाची आठवण सुद्धा करून दिली। बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे राहतात का गावी पडाले का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणार, नुसतं घरोघरी काय फिरतायत सगळीकडे? उद्धवजी, पण ओबीसी मधनं आरक्षणाची मागणी होते आहे, या संदर्भात तुमची भूमिका काय? बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये। माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे। अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे। आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे, प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे। 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलक बोला ना। ठाकरे बंधूंसह विरोधकांनी एकनाथ शिंदेंची आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आता कोंडी केली, तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपल्या विरोधकांच्या आरोपांवरती जोरदार पलटवार केलाय। जे आम्ही बोलतोय ते करून दाखवतो, बोलायची पण हिम्मत दाखवतात का ते? त्यांनी फक्त निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात। या ठिकाणी 5,000 अधिसंख्य पदं, 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं? हिम्मत आम्ही दाखवली। त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिम्मत दाखवली नाही आता जे आरोप करतायत त्यांनी।
आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याचं मोठं आव्हान राज्य सरकार समोर आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राजकीय कुरघोडी झाल्याचंही दिसतंय आणि यातूनच राजकारण सुद्धा तापू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.